नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर एक बदल झालेला आहे आणि त्या बदलाबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. आता ई-के-वाय-सी कशामुळे करावी लागणार आहे? ई-के-वाय-सी केल्यानंतर काय-काय बदल होतील आणि ई-के-वाय-सी नाही केली तर काय होणार आहे? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही ई-के-वाय-सी नाही केली तर इथून पुढचे तुमचे हप्ते मिळणं बंद होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. चला तर मग पाहूया की वेबसाईटवर कोणता बदल झालेला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण अधिकृत महाराष्ट्र शासनाची लाडक्या बहिणीची वेबसाईट ओपन केलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवर तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात. म्हणजे येथे एक तुम्हाला नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्ही या वेबसाईटची लिंक ओपनही करून पाहू शकता की यामध्ये हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. सध्या या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरर पाहायला मिळत आहे. पाहू शकता 404 नॉट फाउंड. यामध्ये आता तुम्हाला फक्त ऑप्शन देण्यात आलेले आहे. लवकरच याची प्रक्रियाही सुरू होईल. प्रक्रिया चालू झाल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी कशी करायची याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्वात अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबद्दलची माहिती आपण देणार आहोत. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काय होणार आहे? यामध्ये ज्या बोगस लाडक्या बहिणी असतील त्या अपात्र ठरणार आहेत. ज्यांचं वय 65 पेक्षा अधिक आहे अशाही महिला भगिनी यामध्ये अपात्र ठरणार आहेत. ज्यांचं वय 21 वर्षापेक्षा कमी आहे अशाही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. कारण यामध्ये अर्ज भरत असताना काही लाडक्या बहिणींनी आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये छेडछाड केलेली आहे. के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होईल अशाच लाडक्या बहिणींना लाभ हा सुरू राहील. ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि या व्हिडिओला तुमच्या लाडक्या बहिणीसोबत नक्की शेअर करा.